हॅलो, आज मी नाश्त्यामध्ये छान बेसनचे चिले बनवले होते आणि त्याच्याबरोबर छान चटण्या घेतल्या होत्या सोबत खायला आणि भरभरून लोणी घेतलं होतं. म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये पंचामृत खायला पाहिजे, पण मी विशेष कधी बनवलं नाही आणि खाल्लं पण नाही. पण लोणी मी भरपूर खाते कधी-कधी असं चिल्यांबरोबर. आणि दुपारच्या जेवणामध्ये छान डाळ आणि कॉर्न चाट बनवली, तर त्याच्यात भरभरून पनीर घातलं होतं. बरेचदा मी जेवण नाही करत, पण असं काहीतरी बनवत असते खाण्यासाठी चटर-पटर आणि खायला पण छान वाटतं आणि वेगळं काहीतरी. बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरी बनवलेलं चाट कधी पण बेस्टच आहे. प्रेग्नन्सीमध्ये खायला काहीही हरकत नाही आणि देन त्याच्यानंतर गोड खायची क्रेविंग झाली होती, म्हणून आम्ही एक्झिबिशनमधनं राजस्थानी पेठा समथिंग काहीतरी आणलं होतं. हे खाल्लेलं मी. खूप टेस्टी आहे. याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. पायनॅपल, ड्रायफ्रूट्स, मिक्स फ्रूट्स असे. खूप छान वाटतं. हा अख्खा बॉक्स आम्ही दोघांनी मिळून संपवला आहे 2-3 दिवसांमध्ये. आता 4-5 दिवस झाले कदाचित त्याला. आणि आलू बुखार मी डीमार्टमधनं घेतले होते लास्ट टाईम विकत, पण खूपच टेस्टी आणि इतके स्वीट आहे. मला खूपच जास्त आवडते. रात्रीच्या जेवणात छान पिठलं भाकरी खाल्ली आणि असा होता माझा दिवस. चला परत भेटूया. बाय बाय.